सामने लो स्कोरिंग राहिले, कारण त्याला जबाबदार होते ध्रुवतारा टिवरी संघाचे गोलंदाज. लाजवाब स्टार्ट आणि सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. तर आजच्या दिवसात फलंदाज हे मैदान गाजवतील की गोलंदाज हे मैदान गाजवते ते देखील पाहायचंय. कालच्या दिवसात खूप सारे झेल सुटले गेले होते, कदाचित ड्यू फॅक्टर असेल किंवा दव जास्त पडलं असेल त्या कारणामुळे झेल सुटले होते. पण जेव्हा जेव्हा झेल सुटले त्या त्या फलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली, दिमागदार कामगिरी करून आपल्या संघाला विजयाकडे घेऊन गेलाय. तर आजच्या दिवसात क्षेत्ररक्षक ती चूक करतील का हे देखील अभ्यास करण्याची गोष्ट आहे. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी जबाबदारीचा स्वीकार करतोय तो म्हणजेच गोलंदाज अतुल तांगडी. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि आता आजच्या दिवसातला पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी सज्ज होतोय. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. 18 आजची तारीख आहे 17 डिसेंबर 2020 आणि वेळ झाली आहे 6:35 आणि सामना आहे आजच्या दिवसातला पहिला. एकविरा खार्डी विरुद्ध देवेश बोर्स मालजीपाडा. पहिल्या चेंडूवर पायचीच्या स्वरूपात पकडलं जात आहे आणि पहिल्या विकेटचा पतन देवेश बोर्स मालजीपाडा संघाचा. घरचा अभ्यास करून यायला हवं, तर कारण कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसात सुद्धा व्हेरी फर्स्ट बॉललाच गडीबाद झाला होता आणि आजच्या दिवसात सुद्धा म्हणजे आजच्या रात्रीत सुद्धा व्हेरी फर्स्ट बॉलला गडीबाद होतोय. तर आता मात्र थोडासा दबावात असेल, कारण डिफेन्ससारखे आक्रमक फलंदाज मैदानात होता आणि त्याला परतावं लागते. कदाचित डिफेन्स करणं खूप गरजेचं होतं. पहिला चेंडू होता, खूप वेगाने हाताळला गेला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता, बॅट अँड पॅडमध्ये चेंडू होता. पण त्यानंतर मात्र एलिव्हेशनचा जो ट्राय करण्याचा प्रयत्न झाला होता तो थोडासा फसलाय. शरीराचा वेध घेतला गेला, पंचांनी अचूक पकडले आणि परत पाठवलंय. आणि आता मात्र दीपेशची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज कोण येतोय तर वैभव वाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी म्हणेन मी. आता मात्र आत्मविश्वास हा 7व्या आसमानावर असेल अतुलचा, कारण एक आक्रमक फलंदाजाला त्याने परत पाठवलंय आणि पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेचं बंधन असताना मात्र या षटकामध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा येणं खूप गरजेचं होतं जर या रात्रीचा विचार केला तर. कारण त्यानंतर मात्र जेव्हा पॉवर प्लेचं बंधन हटते तेव्हा मात्र तितक्या त्या धावा होऊ शकत नाही. तर एक सुवर्ण संधी असते कुठल्याही फलंदाजाकडे की या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याची. तर पाहूया या संधीचा कसा वापर करतोय. फुलवलेचा चेंडू होता, एजला लागतोय, झेल स्वीकारतोय, बॅक टू बॅक दुसऱ्या गड्याला बाद करतोय, आउट. फुललेंचा चेंडू होता आणि ऑन साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला, फॉरवर्ड ग्लान्सचा प्रयत्न होता, पण व्यवस्थित बॅटवर आला आणि या बॅटचा फेस देखील तुम्हाला बॉल ज्या दिशेने येतो त्या दिशेने ओपन करायचा होता, पण बॅटचा फेस जरा क्रॉस झाला आणि एजला लागला चेंडू. फॉलो थ्रो मध्ये खूप चांगला झेल स्वीकारतोय गोलंदाज आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 विकेट डाऊन झाले आणि ही सुरुवात मात्र आजच्या रात्रीची एकविरा स्पोर्ट्स खार्डी खूप चांगल्या पद्धतीने करते. आता मात्र ऑन हॅट्रिक आजच्या दिवसाचा हिरो अतुल बनेल का, कारण हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी खूप साऱ्या गोलंदाजांना येते पण काहीच गोलंदाज ती हॅट्रिक पूर्ण करत आहेत. तर आजच्या या दिवसात पहिली हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज अतुल बनेल का. आत्मविश्वास झळकतोय, खूप चांगल्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आहे एकविरा स्पोर्ट्स खार्डी संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांची. फुलरचा चेंडू होता, आता मात्र इनफिल्ड क्लिअर केला, चेंडू निघून जातोय, तर म्हणजेच फाईन लेग सीमारेषेच्या पार चौकार, पहिला चौकार आजच्या दिवसातला. पहिल्या चेंडूवर LBW, दुसऱ्या चेंडूवर कॉट आउट, त्यानंतर आता चौकार. खूप चांगल्या पद्धतीने पलटवार केला जातोय, काउंटर अटॅक केला जातोय, पण चेंडू तितकासा खास नव्हता. फुललेंचा चेंडू होता आणि तितकासा वेळ मिळत होता. नक्कीच यावेळेस अतुलच्या चेंडूवर चौकार आलाय, काय चांगला फटका खेळलाय चेतन हा फलंदाज. अतुल राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, यावेळेस मात्र झेल सुटलाय.
तर संधी निर्माण झाली होती यावेळेस देखील गडी बाद करण्याची अतुल या गोलंदाजाला आपण बघितलं त्या ठिकाणी शतरक्षक होते, खराब शतरक्षण झालं, झेल सुटलाय. तर खराब शतरक्षण मित्र म्हणेन या चेंडूवर. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण बघितलं शतरक्षक त्या ठिकाणी आले होते, झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु एक सहज सोपा झेल सुटलाय. तर क्रिकेटमध्ये झेल घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. आपण बघितलं सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले, यावेळेस देखील गडी बाद केला असता तर नक्कीच अडचणीमध्ये सापडला असता मालजीपाडा संघ. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जाईल, सीमा रेषा पार, 4 धावांसाठी सुरेख फटका. थँक्यू डीजे. तर चेतन्याचं झेल सोडलंय आणि लगेच दुसऱ्या चेंडूला मात्र सीमा रेषा पार धाडले या फलंदाजानं. तर नक्कीच चुकी केल्यानंतर लगेच आपण पाहतोय चेतनच्या बॅटमधून एक चांगला फटका आला, एक दर्जेदार फटका पाहतोय. 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 10 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना अतुल आता मात्र थोडासा मागणं ठरतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवर चांगली कामगिरी केली होती, त्यानंतर झेल सुटलाय आणि आता मात्र चेतन मात्र या फलंदाजानं मात्र अतुल्याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, ॲलिमिनेशन झालं नाहीये. मिड ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक एल चेंडू खाली आणि यावेळेस मात्र चेतन मात्र या फलंदाजाला मात्र परतावं लागेल या मॅच मध्ये. तर नक्कीच एका षटकामध्ये तुम्हाला 2 जीवदान भेटू शकत नाहीये, कारण हा संघ आहे एकविरा खार्डी, एक चांगला संघ आहे. यावेळेस आपण बघितलं चांगलं झेल देखील घेतलाय त्या शतरक्षकानं. तर चेतन यावेळेस बाद झालाय, 10 धावांचं योगदान देतोय. 4 चेंडूमध्ये चांगली सुरुवात केली होती चेतन यानं, परंतु सुरुवातीच्या चेंडूमध्ये अतुल्याने टाकलेली गोलंदाजी कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता चेतन याचा, परंतु यावेळेस मात्र चेतन हा फलंदाज देखील फसलाय या ओव्हरमध्ये. तर एक षटकाचा सामना संपलाय. धापलकर धावा झाले त्या 3 बाद 10 धावा. तर नक्की दीप्तेश पाटील व निखिल मडवी याचकडून विशाल तांगडी याला शुभेच्छा आलेल्या आहेत, धन्यवाद. तर मित्रांनो आपण पाहतोय चॉम्पिंग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा, रजनी स्पर्धा पाहतोय मित्रांनो. या स्पर्धेतील अंतिम दिवस, शेवटचा दिवस, कालच्या दिवसामध्ये आपण विचार केला तर ध्रुव तारा टिवरी संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय आणि आजच्या दिवसामध्ये देखील हे चांगले दर्जेदार संघ तुम्हाला या मैदानामध्ये खेळताना दिसतील या रजनीमध्ये. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो. आपण पाहतोय चॉम्पियन क्रिकेट असोसिएशन चॉम्पियन ट्रॉफी. दरम्यान षटक क्रमांक 2 नागराज भोईर घेऊन आलाय. यावेळेस सामोरे जाईल फलंदाज समीर राऊत. नागराज आपल्या षटकडे पळी चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. समीर राऊत साडी. नागराजचा हा चेंडू यावेळेस बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. शतरक्षण थोडासा फंबल झालाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवर. तर नक्कीच यावेळेस बघितली रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर अप्रतिम होती. पहिली धाव अतिशय वेगाने घेतली होती, त्यामुळे त्या शतरक्षकावर प्रेशर क्रिएट झाला होता, थोडासा फंबल झाला. त्यानंतर मग 2 धावा अतिशय सुंदररित्या कंप्लीट केल्या गेल्या समीर या फलंदाजाच्या माध्यमातून. तर आजच्या दिवसातील पहिला सामना एका बाजूला आहे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा, तर एका बाजूला एकविरा स्पोर्ट खार्डी. या 2 संघामध्ये तर नाणेफेकीचा कॉल जिंकून एकविरा स्पोर्ट खार्डी संघानं शतरक्षण स्वीकारलेलं होतं आणि देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघाला फलंदाजीसाठी यावेळेस एक खूप चांगला फटका आपण कव्हर ड्राईव्ह पाहतोय क्रिकेटच्या पुस्तकातील. अतिशय सुंदर फटका. यावेळेस मात्र धावचीची संधी निर्माण झाली की काय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होत आहे आणि 3 धावा. अतिशय खराब क्रिकेट. तर शतरक्षकाचा विचार केला तर अतिशय खराब क्रिकेट पाहतोय आपण एकविरा स्पोर्ट खार्डी संघाचा. या चेंडूवर एकंदरीत 3 धावा पळून काढल्या. 3 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 3 बाद 15 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू असताना. तर नक्कीच मनीषजी आपण बघितलं अतिशय नाटकीय क्रिकेट. मागच्या चेंडूवर बघितलं जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा पळून काढल्या. एक चांगला कव्हर ड्राईव्ह देखील आपण पाहिलं समीर राऊतच्या बॅटमधून. अतिशय सुंदर एक पुस्तकातील एक चांगला फटका देखील पाहिला. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये कव्हर ड्राईव्हला देखील एक चांगलं स्थान दिलं जातं. तो फटका मात्र समीर राऊतच्या बॅटमधून आलाय. तर नक्कीच नागराज भोईर याने जर हॅट्रिक साधली ते मितेश खारखंडी याच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक, तर प्रमोद देवळीकर यांच्याकडून 909. यापुढील सामना असेल दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र विपक्ष
जरीमरी स्पोर्ट्स पाय. तर यावेळेस पाहतोय आपण स्वैर मारा करतोय नागराज भोईर हा गोलंदाज. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे आता मात्र ती 16 धावा. नागराज भोईर आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. विशालसाठी यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. आता या सिटीचं वाईट पंच दुनिया समांतर करतील अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल. तर यावेळेस मात्र कुठेतरी दिशा भरकटलाय. नागराज भोईर हा गोलंदाज कुठेतरी वेगामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न देखील झालाय. दिशा भरकटलाय. स्वैर मारा करतोय हा गोलंदाज या ओव्हरचा विचार केला तर. यावेळेस पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. अतिशय खराब गोलंदाजी मी तर म्हणेन. ज्या पद्धतीनं हा गोलंदाज आपण बघतोय रनिंगची स्टार्ट जेव्हा घेतोय कुठल्या प्रकारे नियंत्रण देखील दिसत नाहीये आणि परिणाम तर स्वैर मारा करतोय या षटकामध्ये नागराज भोईर हा गोलंदाज. नागराज पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढील चेंडू विशालसाठी. यावेळेस विकेटचा फटका मिड विकेट रिझन मध्ये चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी सुरेख फटका. तर यावेळेस बघितलं आपण काय चांगला फटका खेळले ते विशाल हे फलंदाज. मिड विकेट रिजनच्या बाहेर चेंडू गेलाय. 6 धावांसाठी अप्रतिम फटका आलाय. तर आजच्या दिवसातील मित्र म्हणे पहिला षटकार असेल विशालच्या बॅट मधून आलाय. एक खूप चांगला फटका. खूप प्रॉपर टायमिंग देखील झालं होतं. चांगला प्लेसमेंट देखील होता विशालच्या बॅट मधून आलेला. एक दर्जेदार फटका आपण बघितला. तर नागराज भोईर कुठेतरी मानसिक दडपणाखाली दिसतोय. या ओव्हरचा विचार केला तर सुरुवातीला स्वैर मारा केला आता मध्ये आक्रमण झालंय. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील कड लागली. संधी निर्माण झाली होती परंतु एक धाव मिळेल विशाल या फलंदाजाला. एका धावेनं मात्र धावपळकावर धावा होतील त्या 25 धावा. षटक क्रमांकात दुसऱ्या प्रगतीपथावर सुरू असताना अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नागराज पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. समीरसाठी यावेळेस काय चांगला फटका आहे परंतु एलिमिनेशन झालं नाही. चेंडूनी उंची जास्त गाठली आहे आणि जेल सुटलाय. अतिशय खराब क्रिकेट आणि चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. तर बघितले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अतिशय खराब क्षेत्ररक्षण झालंय. सहज सोपा झेल उडाला होता. झेल घेण्याचा कोणत्याही प्रकारे नक्की शारीरिक भाषा त्या क्षेत्ररक्षकाची दिसली नव्हती. परिणाम तर झेल सुटलाय आणि चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. तर काय चांगली फलंदाजी करतोय समीर राऊत. आता मात्र चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये संघ अडचणीत सापडला होता. विशाल आणि समीरने चांगली भागीदारी देखील केली आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून गेला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूची फेकी केली. थोडासा फंबल देखील झालाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. काय चांगला फटका होता मनीषजी. समीर राऊतच्या बॅट मधून आला होता. एक ऑफ ड्राईव्ह बघितला. अप्रतिम फटका होता. धावसंख्या झाली ती म्हणजेच 31 धावा. षटक संपते. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 31 धावा. गडी बाद झाले 3. आता सुरुवातीचे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा विशाल आणि समीर याने खूप चांगल्या पद्धतीने भागीदारी बनवलेली आहे. कारण विशालने जोडल्या आहेत वैयक्तिक 7 धावा आणि समीरने जोडल्या आहेत वैयक्तिक 11 धावा. दोघांची भागीदारी खूप महत्त्वपूर्ण ठरते या डावामध्ये. कारण सुरुवातीचे फलंदाज जे 2 होते दिपेश आणि वैभव यांनी स्वतःवरचं नियंत्रण विसरले आणि त्यांनी या बहुमूल्य स्पर्धेमध्ये आक्रमकता दाखवली आणि ते आक्रमकता दाखवणं थोडंसं महागात पडलंय. ठीक आहे पाणी पाठवून देतोय आम्ही. आणि त्यानंतर एक 2 महत्त्वपूर्ण फलंदाज आले. विशाल जो एक अनुभवी फलंदाज आहे. जो एक क्रिकेटिंग किडा म्हणू शकतो मी मालजीपाडा गावचा. कारण मास्टरच्या मॅचेस जरी असतील कुठल्याही मॅचेस मालजीपाड्याचे असतात ते मात्र विशाल त्या पाहण्यासाठी जातो. अनुभव त्याच्याकडे खूप ठासून भरलेला आहे. आणि चेतन राऊतचा विचार केला तर एक क्रिकेटिंग टेक्निकचे खूप चांगल्या पद्धतीचे शॉट्स तो कन्वर्ट करत असतो. इम्प्रोवाइज करत असतो. आणि हे 2 महत्त्वपूर्ण फलंदाज आता मात्र या डावाची जबाबदारीचा स्वीकार करतात. अतुलने अतुलनीय कामगिरी केली होती पहिल्या षटकामध्ये खार्डी संघाकडून. पण नागराज भोईर तुम्ही म्हणाला परंतु लाईन मिस केले. लगातारचे 3 चेंडू 3 वाईड हाताळले. एक षटकार देखील त्यांच्या षटकामध्ये आलाय. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला. या सगळ्या बाबींचा विचार केला. आता तिसरं षटक महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि आता मात्र त्याची जबाबदारी स्वीकारतोय रोहित तांगडी. तर रोहित तांगडी षटक क्रमांक 3 घेऊन येते. यावेळेस फलंदाज असेल विशाल. यावेळेस इम्प्रोवाइज फटका रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं. तोपर्यंत एक धाव दुसरी धाव घेण्याची संधी निर्माण. यावेळेस चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय वेगाने चेंडू वेगाने दोन्ही खेळाडूचा आपण विचार केला तर धावत होते. तोपर्यंत 2 धावा.
विशालच्या बॅटमधून येतील एक रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नव्हतं, क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, परंतु रनिंग बिटवीन द विकेट काय चांगली होती. रोहित तांगडी राईट ऑफ द विकेट. यावेळेस मिड विकेट रिजनच्या बाहेर पुन्हा एकदा बॅट खांद्याच्या मागे आणि चेंडू मात्र गेलाय सीमा रेषेच्या मागे 6 धावांसाठी. थँक्यू विजय. तर काय चांगला फटका खेळले विशाल हे फलंदाज, अतिशय सुंदर फटका. रोहित तांगडीच्या गोलंदाजीवर मात्र आक्रमण केलंय, बॅकफुटला गेले होते. एक चांगला फटका, फुलचा फटका त्यांच्या बॅटमधून बघितला. विशालच्या बॅटमधून एक चांगला दर्जेदार फटका पाहिलाय 6 धावांसाठी. रोहित तांगडी पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कव्हर एरियामध्ये चेंडू जाईल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फॉर्मवेल देखील झालेत, परंतु एकच धाव. यावेळेस मात्र कुठेतरी थांबवलंय समीरने विशालला आणि एक धाव कंप्लीट केली गेली या चेंडूवर. तर नक्कीच या ठिकाणी आगमन होत आहे द व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि आमचे मार्गदर्शक सिद्दीकजी बाबे सरांचं आगमन होते. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. द व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीकजी बाबे सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. रोहित पुन्हा एकदा यावेळेस मात्र एक चांगला चेंडू होता, वेगामध्ये बीट केलं होतं या फलंदाजाला. आपण बघितलं पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न जो झाला होता, लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. एका धावेनं मात्र धाबळकर धावा झालेत आता 41 या आकड्यावर. तर नक्की विशाल तांगडी याने जर झेल घेतला तर मंदार मुकादम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देखील जाहीर झालंय. रोहित तांगडी पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस फलंदाज असेल विशाल. यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता, फोरचा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, झेल उडालाय आणि रोहित तांगडी सोपा झेल सोडतोय, सहज सोपा झेल. तर नक्की संधी निर्माण झाली होती कुठेतरी. यावेळेस बघितलं फलंदाजाचं नियंत्रण देखील फटक्यावर नव्हतं, चेंडू हवेत वावरला होता आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघितलं स्वतः गोलंदाज होता. तर चुकी करतोय रोहित तांगडी या चेंडूवर आणि या ठिकाणी आपण पाहतोय विशाल सारखा एक चांगला फलंदाज मात्र बाद करता आला असता. त्या विशालने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे मॅचवर, त्या विशालचा मात्र झेल सोडलाय. आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान दिलंय विशाल पाटील या फलंदाजानं. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, अतिशय वेगाने चेंडू फेकला होता आणि चेंडूने वेध मात्र घेतला होता यष्टीरक्षकाचा. एक चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय रोहित तांगडी हा गोलंदाज मात्र या मॅच मध्ये. हॅलो, 3 षटकांचा एकंदरीत आपण विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघाची धावपळकर धावा झाले ते 3 बाद 42 धावा. आपण बघितलं सुरुवातीला 2 फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाले होते. अतुल तांगडेने काय चांगली लाजवाब गोलंदाजी केली होती. तदनंतर विशाल पाटील आणि समीर राऊतनं काय चांगली अभेद्य भागीदारी त्यांच्यामधून पाहायला मिळाली या मॅच मध्ये. सिद्दीकजी बिल्कुल सब सिद्दीक बाबे आप सभी को गुड इवनिंग कहता है. आप देख रहे हैं चैंपियन ट्रॉफी चैंपियन क्रिकेट एसोसिएशन की देन और आखिरी ओवर में गेंदबाजी के लिए राम लाट को बुलाया गया है. सामना करेंगे बैट्समैन विशाल. विशाल ने 2 बहुत ही खूबसूरत सिक्सर्स लगाए. मौसम बहुत ही सुहाना, ठंडी हवाएं बहती हुई. राम पहली गेंद में स्क्यू पुल स्ट्रोक है लेकिन गेंद नो मैंस लैंड में टप्पा खाती हुई डीप स्क्वायर लेग से जब तक गेंद को उठाते 2 रन पूरे किए. तीसरे की कोशिश और 3 रन पूरे किए. कह दिया होगा विकेट कीपर ने कि चुरा लिया है तुमने जो रन को. 3 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 45 रन 3 विकेटों के नुकसान पर. पहले बल्लेबाजी कर रही है देवेश स्पोर्ट मालजीपाड़ा. राम ये मुकाबला आप देख रहे हैं देवेश स्पोर्ट मालजीपाड़ा और एकवीरा स्पोर्ट्स खाड़ी के बीच में. मौसम बहुत सुहाना, दूधिया रोशनी पूरे मैदान को अपनी बाहों में समेटती हुई. हल्की ठंडी हवाएं मैदान पे बह रही है. राम हमारी ओर आते हुए इस मर्तबा घूम के मारने की कोशिश. ऑफ स्टंप के बाहर से अच्छी लंबाई की गेंद थी और नीची भी रही थी. बीट हुए बैट्समैन समीर राउत. आज कल से आंखों देखा सुना रहे वॉइस ऑफ खाड़ी पैगांव जिन्हें कहा जाता है निशांत पाटिल, और वह आवाज़
जो लॉकडाउन में इंटरव्यू के सम्राट रहे थे वैसव भाईंदर, इस मर्तबा ड्राइव किया ऑन द राइस, कोई मौका नहीं। ओहो क्या जम करके गेंद को रोका है, की तरह झपटे थे वहां पर। अपनी टीम के लिए 2 रन उन्होंने बचाए। जयेश बता रहे हैं कि कुल स्कोर 47 रन हुआ है। निशांत ये बताइए कल से एक अच्छा टोटल क्या रहा है? बहुत सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं जीटीसी जेटीसी के माध्यम से। जेटीसी तर नक्कीच कालच्या मॅचमध्ये ध्रुवतारा टिवरी संघ अंतिम फेरीमध्ये गेला. त्या संघाने सिद्दीकजी जर 94 धावा धाबळकर लावल्या होत्या. राइट आर्म ओवर द विकेट, इस मर्तबा ब्लाइंड स्विंग किया था, ऑफ स्टंप के बाहर से निकल पड़े बैट्समैन, रन नहीं दिया वहां पर। अंपायरिंग वैसे भी भिवंडी तालुका हो या वसई तालुका, अंपायरिंग का जो क्लास है वो बहुत ऊंचा है, और क्लास अगर कमेंटेटर्स का हम कहेंगे तो वो भी बहुत ऊंचा है। मनीष पाटिल को पहले मैं शुभकामनाएं देता हूं कि उन्होंने लॉकडाउन में इंटरव्यू सम्राट का रोल अदा किया, और कई टूर्नामेंट्स इस सीजन में भिवंडी तालुका में कर रहे। राम छोटे रनअप से इस मर्तबा उछाल दिया गैप में, कोई मौका नहीं, गेंद पहले बाउंस पर, वाइडिश मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में 4 रन। यापुढील सामना असणार आहे तो म्हणजेच जरीमरी पाये विपक्ष दत्ताळे जुचंद्र गजा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे प्लीज. 51 रन हो चुके, और हमने देखा था इससे पहले जो प्रीमियर लीग था उसमें चेस करना सभी टीमों को मुश्किल हो गया था। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए इस मर्तबा पुल किया है, बैकफुट पे जाकर गेंद गैप में जा रही है, बढ़िया फील्डिंग डीप मिड विकेट पर, थ्रो पहुंचा है, रॉन्ग एंड थ्रो, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। तो कुल मिलाकर देविश स्पोर्ट्स मालजीपाड़ा ने 53 रन बनाए, 54 रनों की चुनौती रखी एकवीरा स्पोर्ट्स खाड़ी के सामने। आइए मैं आपको टॉस के लिए चलता हूं, और टॉस करने के लिए तैयार होते हुए लॉकडाउन इंटरव्यू सम्राट और बहुत सुरीली आवाज वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल, परवेश देवलीकर और पूरी एसोसिएशन का मैं थैंक्स कहता हूं कि एक हफ्ते के बीच में मुझे दूसरी मर्तबा यहाँ पर मौका मिला है, और सच्चाई ये कि मैं बिजी शेड्यूल रहने के बावजूद कहीं नहीं गया, लेकिन उनकी मोहब्बत खींच लाएगी। तर Yes, आपण over to मनीष। धन्यवाद सिद्दीक सर, खूप तुमच्या सानिध्यात आज समालोचन करण्याला खूप मजा येणार आहे. तर विनंती करतोय दत्ताई स्पोर्ट्स गजा संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचंय, आणि मी जरीमरी पाये सर आपला कर्णधार पाठवून द्या प्लीज. तुमच्याच याच गावात आम्ही आज अशी स्पर्धा पाहतोय. तर जरीमरी पाये संघाचा कर्णधार, तुम्ही वेळ वाया घालू नका, कारण हा जो पिरियड आहे, जो 5 मिनिटाचा ब्रेक आहे, तो आम्ही खास राखून ठेवला आहे टॉससाठी. तुमचा टॉस देखील व्यवस्थित कव्हर करता आला पाहिजे, तुमचं मत देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस घेतो मित्रांनो. तर लगेच आम्ही नाणेफेकीचा टॉस करणार आहोत. तर मी समित यांना विनंती करतोय, समितने प्लीज आमच्याशी 2 मिनिटं संवाद साधायचा, कारण एक पदाधिकारी आहात तुम्ही या चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशनचे. तर आपण आता पाहता तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर मिस्टर समित पाटील. तर समितजी, खूप मोठं लक्ष होतं, आणि जुचंद्र म्हणजेच काय क्रिकेटपटूंची पंढरीच म्हणेन, कारण एका वर्षामध्ये जवळपास 20 ते 25 टुर्नामेंट तुमच्या गावात कव्हर होतात. तर सर्वप्रथम जुचंद्र क्रिकेटबद्दल तुम्ही काय सांगाल? जुचंद्रामध्ये जास्त टुर्नामेंट्स होतात, त्याच्यामुळे टीम्स चांगल्या बघायला भेटतात, आयोजन पण चांगलं असतं. यावर्षी इकडच्या टीम्स तिकडे येतील, त्यांना पण आयोजन चांगलं भेटेल. तरी एवढ्या साऱ्या टुर्नामेंट तुमच्याकडे होतात, एक गाव एक संघाच्या जवळपास 16 टीम्स तुमच्या गावात बनतात, तर व्यावसायिक क्रिकेटपटू तुमच्या गावातून घडत का नाही, किंवा कमी का घडलेत अजूनपर्यंत? अजूनपर्यंत म्हणजे प्रत्येक टीम प्रत्येकाच्याच टीममध्ये खेळतो. जर एक पूर्ण गावाची एक टीम केली तर चांगली टीम होऊ शकते. तर 2 मिनट सिद्दीक सर, क्योंकि एसोसिएशन का क्यों बनाई गई है उसको वो भी जानना चाहिए. तर असोसिएशन बनवण्याची इच्छा तुमच्या मनात काय, किंवा प्रवेश देवळीकर म्हणा, किंवा चंदन देवळीकर म्हणा, किंवा हितेंद्र भोईर म्हणा, ही असोसिएशन मालोड ती मालजीपाडा, ही असोसिएशन तुमच्या माध्यमातून का बनवले गेले, हेतू काय होता?
मेन म्हणजे चांगल्या टीम्सच्या जोडीला सर्वांना खेळायला भेटेल आणि गेम लवकर स्टार्ट होईल आणि एक प्लेअर हा फक्त एकाच टीममध्ये खेळू शकतो. हे आम्हाला जास्त आवडलं म्हणून आम्ही असोसिएशनमध्ये येऊन झालो. ठीक आहे, तर मी नाणेफेकीचा कॉल करतोय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत विश्वनाथ खारखंडी साहेब यायचे तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करतोय. आदरणीय सन्माननीय विश्वनाथ खारखंडी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौलवणी करणार आहोत. आणि आपण पाहताय चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 आजच्या दिवसातला दुसरा सामना असेल पहिल्या फेरीतला. जरीमरी पाय विपक्ष दत्ताळी जुचंद्र गजा. टेल कॉल केलाय आणि हेड आलाय. तर नाणेफेकीचा कॉल झालाय दत्ताळी संघाच्यामध्ये. मान्यवरांना विनंती करतोय की तुम्ही सन्मानपूर्वक जाऊ शकता. तर नाणेफेक जिंकले. कालच्या दिवसात जुचंद्रच्या संघाने थोडंसं निराश केलं असेल. तुम्हाला देखील स्वतःच्या गावासाठी खेळण्याची संधी आजच्या दिवसात मिळते. नाणेफेकीचा कॉल झाल्याने काय निर्णय असेल? शतरक्षण. अभ्यास कालचा केलाय, कारण काल खूप साऱ्या टुर्नामेंट्स तुम्ही स्वतः पाहिल्या शेवटपर्यंत होता. तर काय घरचा अभ्यास तुम्ही करून आलात का? घरचा अभ्यास नाही, मेन म्हणजे ग्राउंडचा अभ्यास आहे आणि तो झालेला आहे काल. 6 चेंडू 6 धावा तुमच्या गावाला काल झाल्यानंतर. आणि काल देखील तुमचं गाव थोडं निराश असेल, कारण समर्थकांची गर्दी खूप जास्त होती. तर आजच्या दिवसात प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करण्यासाठी कुठले फलंदाज तुमच्या संघात असतील? प्रवीण आहे, यज्ञेश आहे, प्रणय आहे, अजून यंग सर्व आहेत. कालच्या दिवसात 6 बॉल 6 धावा म्हणजेच एक सोपा सामना तुमच्या गावाने हरला. तर आज तसं होईल का? नाही. ठीक आहे, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. नाणेफेकीचा कॉल झालाय दत्ताळी संघाच्या बाजूने आणि निर्णय आलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षण. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स मिस्टर सिद्दीक सर, मिस्टर निशांत पाटील. बहुत धन्यवाद मनीष पाटिल. आइए दोस्तों, लौट चलते हैं चैंपियन ट्रॉफी 2020 की दुनिया में. यहाँ पर आप तक लाए हैं चैंपियन क्रिकेट एसोसिएशन. और मनीष, मौसम जो है वो बहुत ही सुहाना हो चुका है. आज ठंडी हवाएं बह रही है मैदान के ऊपर और दूधिया रोशनी पूरे ग्राउंड को अपनी बाहों में समेटती हुई. मेरे साथ जुड़ चुके हैं जिन्होंने इंटरव्यू सम्राट का रोल अदा किया था और मेरा उनके साथ पहला मौका है और उनका मेरे साथ भी पहला मौका है. वेलकम मनीष पाटिल. सर, आपकी जानकारी के लिए बताना चाहूँगा कि कल के मैच में 4 ओवर में 94 रन भी बन चुके हैं और 4 ओवर्स में 25 रन भी बन चुके हैं. तो बहुत सारे उलटफेर कल के दिन में देखने को मिले सभी प्रेक्षकों को. तो आज के दिन क्या देखने को मिल सकता है? पहले मैच का अगर आप विचार करें तो पहली 4 ओवरों में रन बन चुके हैं 53 रन और जीतने के लिए 54 रनों की जरूरत है. 54 धावांचं लक्ष असणार आहे. एकविरा स्पोर्ट्स कार्डी संघाने 53 धावा फलकाला लावल्यात. आणि सिद्दीक सर, 54 धावांचं लक्ष पूर्ण करायचं 4 षटकामध्ये आणि रजनी क्रिकेट स्पर्धा आहे. तर तुम्हाला काय वाटते या पुढील 4 षटकामध्ये काय पाहायला मिळेल? देखिए, मैंडेटरी पावर प्ले जो है वो फैसला करेगा. यहाँ पर दोनों बैट्समैन बीच मैदान पर नागराज भोईर और अतुल तांगड़ी गेंदबाजी के लिए तैयार होते हुए जयेश पाटिल, जबकि हमारे एडवोकेट अनिल देवलीकर ने इस वक्त एकवीरा स्पोर्ट खाड़ी को ऑल द बेस्ट कहा है. अनिल देवलीकर जी, आपका हार्दिक स्वागत है चैंपियन ट्रॉफी 2020 में. फील्ड की जमावट देखिए, एक शॉर्ट टर्म में एक पॉइंट है, कवर एक मिड ऑफ लगा दिया गया है, शॉर्ट फाइन लेके है, शॉर्ट स्क्वायर लेके है, मिड विकेट सर्कल में है, मिड ऑन स्ट्रेटिश है. 2 खिलाड़ी सर्कल के बाहर हैं. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज जयेश पाटिल. हाईवे एंड से आते हुए राइट आर्म ओवर द विकेट. इस मर्तबा कट के अंदर की जानिब आई थी, फ्रंट फुट पे फ्लिक करने की कोशिश वाइड घोषित किया अंपायर ने. देखिए, लिमिटेड ओवर मैचेस जब रहते हैं मनीष, तो 1 इंच भी गेंद मिस करे तो वाइड घोषित किया जाता है. आणि खरंच लाईन सर्वात महत्वाची आहे, दिशा खूप महत्वाची आहे. जरी तुमच्याकडे वेग असला तरी टप्पा खूप महत्वाचा असतो. आणि आता मात्र टप्पा लेग साईडचा होता आणि त्या बाहेर निघून जाणारा होता. पहिला चेंडू वाईड हाताळला जातोय. चांगला गोलंदाज आहे मालजीपाडा संघात जयेश. जेव्हा संघ संकटात होता तेव्हा जयेशने मात्र खूप चांगली कामगिरी केली. राइट आर्म राउंड विकेट, कट करने की कोशिश, उछाल अच्छा था, ऑफ स्टंप के बाहर बीट किया. आता मात्र वेग बघा, वेगावर नियंत्रण होतं. टप्पा देखील चांगला होता. पडल्यानंतर हलकासा बाउन्स मिळालाय आणि खूप चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन चेंडू डॉट. देखिए, अतुल देवलीकर, अगर अतुल
तांगड़ी अगर सिक्सर के हैट्रिक लगाते हैं तो हमारे सुरेश इंटरप्राइजेस के लाडले भरत देवलीकर स्पॉन्सर की तरफ से 1000 का इनाम है। लेकिन दो बहुत खूबसूरत गेंदे, गेंदबाज जयेश पाटिल की, जो कि रफ्तार बहुत निकाल रहे हैं। बहुत खूबसूरत टेलीकास्ट जेटीसी। इस मर्तबा टॉप एज पुल करने की कोशिश, लेकिन चीकी सिंगल। हालांकि कहीं ना कहीं शॉट को जल्दी खेल बैठे थे, ऊपर लगी थी। आइए रिप्ले में देखते हैं किस तरह से उस शॉट को मिस किया था। ये देखिए जेटीसी, क्या बात है, जेटीसी टेलीकास्ट, दुनिया का नया नाम। राइट आर्म राउंड विकेट, कौन बनाते हुए, ओ परिया गेंद, लेंथ गेंद थी और जगह से खड़े खड़े खेले थे, पैरों में हलचल नहीं थी, बीट वे ऑफ स्टंप के बाहर। किस्मत वाले रहे कि बल्ले ने किनारा नहीं लिया। तर नागराज देवळीकरांनी जर षटकार लागवले, नागराज भोईरांनी षटकार मारले, तर मिस्टर प्रमोद देवळीकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. आता पारितोषिक लावलं जात आहे. खूप महत्वाची गोष्ट मित्रांनो, प्रोत्साहन वाढवणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या झाली 2. राइट आर्म राउंड विकेट, इस मर्तबा पैरों से टकराई, सवाल पूछा। ये देखिए अंपायर के बीच में आ गए थे। यही कारण है राइट आर्म राउंड विकेट जब गेंदबाजी होती है तो अधिकांश बार ऐसा होता है कि जो गेंदबाज है वो अंपायर के सामने आता है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में ईशांत शर्मा को डेविड ठक्कर ने कई मर्तबा वार्न किया था। और राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी का उदाहरण चाहिए तो सिल्वर जुबली टेस्ट मैच जो वानखेड़े स्टेडियम में हुआ था 1980 में, जहाँ पे इयन बॉथम ने भारत के 14 विकेट लिए थे। इस मर्तबा ड्राइव किया बहुत खूबसूरती के साथ, वाइड ऑफ मिड ऑफ, 1 रन। क्या बॉलिंग कर रहे हैं, कमाल की बॉलिंग। यावेळेस हलकासा ओव्हर पिच होता. ओव्हर पिच चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने फॉलो केला आणि ड्राईव्ह केला. खरं सर्वात महत्त्वाचं होतं म्हणजेच काय तर एक स्ट्रोक कन्वर्ट करणं आणि कव्हरच्या क्षेत्रात मात्र इनफिल्डच्या आत चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली. धावसंख्या झाली 4 धावा. अजूनही एकही गडी बाद केला नाही. चांगल्या स्थितीत आहे, पण अजून धावा यायला हव्यात. खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. और एडवोकेट अनिल देवलीकर ने कहा है कि अतुल अगर 6 गेंदों में 6 सिक्सर लगाते तो 2000। ओ बढ़िया गेंद, फिर कौन बनाती भी पहुंची। हाउ इज दैट, बहुत जोरदार अपील। लेकिन देखना है मेन अंपायर लेग अंपायर की तरफ जा रहे हैं। 1980 का वो दौर था जब इयन बॉथम ने भारत के लगभग 14 में से 9 बैट्समैन विकेटों के पीछे आउट किए थे कौन बनाती हुई गेंद पर। आणि रिकन्सिडरेशन खूप महत्वाचं आहे, कारण जेव्हा फ्लड लाईट असते तेव्हा मात्र कधी कधी एज कळत नाही, कारण हवेचा हुक जास्त असतो. पण आता मात्र रिकन्सिडरेशन केलंय आणि बाद ठरवलंय फलंदाज. पहिल्या विकेटचं पतन, आउट होके जा रहे हैं वहां पर अतुल, ज्यादा कुछ नहीं कर पाए। क्या कहेंगे मनीष, ये देखिए रिप्ले में जेटीसी, जेटीसी, वाह, जीनियस टेलीकास्ट। नक्कीच जिचंद्र टेनिस क्रिकेटचं आपण खूप चांगलं थेट प्रक्षेपण पाहतोय आणि खूप चांगली गोलंदाजी म्हणेन सिद्दीक सर, कारण प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळालंय. वेग आहे, वळण आहे. एज का लागतायत, कारण जितका जास्त वेग आहे तितकाच जास्त वळण प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळते. नहीं, बड़ी बात तो ये थी कि वो राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे थे और जब वो कौन बनता है उस पर कहीं ना कहीं बैट्समैन चकमा खाता है। लेकिन यहाँ फुल क्रेडिट देना चाहिए जयेश पाटिल को, जिनकी गेंदबाजी की लेंथ और लाइन बहुत अच्छी थी, लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा था, ऑफ स्टंप उसके करीब गेंदों को रखा था। यही कारण हुआ कि बैट्समैन मजबूर हो गए। मैंडेटरी पावर प्ले में इससे अच्छा ओवर क्या हो सकता है। 1 ओवर 4 रन, 3 ओवर में 50 चाहिए और खार्डी एकवीरा स्पोर्ट्स के सामने अब कठिनाइयां बढ़ती हुई, जो आस्किंग रन रेट है वो 17 को छू रहा है। जयेश पाटीलचं कौतुक का करणं, कारण त्याने फलंदाजीला कुठला मौका दिला नाही. प्रत्येक चेंडूवर टप्प्याचा बदल केला, प्रत्येक चेंडूमध्ये स्पीड व्हेरिएशन, प्रत्येक चेंडूमध्ये मात्र वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू पाहायला मिळाले. म्हणून मात्र फलंदाजाकडे तो स्कोप नव्हता, शॉट सिलेक्शन नव्हतं, म्हणून आपल्या धावसंख्या पाहायला मिळते फक्त 4 धावा. इस इलाके में आओ तो फिर वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर, समीर तांगड़ी, जीतू गवली, दीपक मडवी, परवेश देवलीकर, अनिल देवलीकर, भरत देवलीकर, कई ऐसे साथी, विकी मात्रे, ये तमाम लोग बहुत कोऑपरेट करते हैं और निशांत पाटिल तो हमेशा ये साथ अच्छा निभाते हैं। सो बैक टू क्रिकेट नाउ, एंड ऑफ द फर्स्ट ओवर, फोर lost the very important wicket. Ram Lad is the new batsman. This time batsman tried to glance as ball.
Downswell Excite balls in Dusra Mohalla. White signal from umpire. 1-2 score now. Score was up to 5. Sunny Patil brought into the attack and last one was a white delivery. पहिलं षटक चांगलं हाताळल्यानंतर आता दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र वाईडच्या स्वरूपातून करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वर. Yes, from here, Khardi looking some badly huge stroke. Samir Nagaraj Bhuir on his strike. And there we was Sunny. Turn from far end. This time another fine delivery. Yes, he's out. Inner edge of the bat. This is the fantastic ball. Look at that ball keeping low. What a taken by wicket keeper. And finally, batsman on his way. This is the poor reply from Equita Sports, I think. What do you think, Manish? आणि आता मात्र जेव्हा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या 4 आणि जिंकण्यासाठी मात्र मोठं आव्हान होतं 50 आता कुठेतरी आपल्याला अँगल बनवून खेळायची गरज होती. विथ द टर्न खेळण्याची गरज होती. कारण आता ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केले गेले त्या ठिकाणी न फटकेबाजी करता ज्या ठिकाणी गॅप आहे गॅपचा शोध घेणं खूप गरजेचं होतं सिद्दीक सर. New batsman in Rohit Tangdi, but runs getting very difficult. Wide as the bowling has been outstanding and fielding has been terrific. Tidy bowling so far, Sunny. But this time try to flick off his legs. Once more batsman in trouble. I think this is the fast and furious bowling from Sunny. And first one was from Jayesh. गोलंदाजीची खूपच चांगली धार आहे मालजीपाडा संघाची. कारण मी प्रत्येक वेळा जेव्हा समालोचन करतो मालजीपाडा गावामध्ये किंवा मालजीपाडा संघ जेव्हा खेळतो तेव्हा गोलंदाजी खूप जबरदस्त असते. सुरेख टप्प्याची अचूक वळणाची असते आणि तीच गोलंदाजी सनी हाताळतोय. धावसंख्या झाली आहे 6. Sunny Patil turn from highway end. Advocate Anil Devlikar watching from balcony in front of us. This time lofted stroke could be a 6. Yes, over the mid wicket, massive hit, big one, towering 6. Shot played by batsman Ramlat, the all-rounder of Khardi. Picks on the half volley around the off stump, nice execution. And what a great stroke, fantastic timing. हाफ वॉलीचा खूप चांगला वापर केला आणि या षटकाराची नितांत गरज होती. कुठेतरी आता मोमेंटम मिळालाय. कुठेतरी आत्मविश्वास वाढू शकेल आता या फटक्याच्या माध्यमातून. कारण आता धावसंख्या झाले 12 आणि जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे सिद्दीक सर. Yes, long way to go. Second over in progress, and still I think Malpada right on top now. And there we were Sunny. Turn up to the wicket. Bosturam hooks that ball, miscue. Yes, he's out. What a great bowling. Beautiful ball, beautiful ball. That was a nasty delivery. Batsman hooks that ball, miscue stroke indeed, straight to short fine leg, and batsman Ramlat on his way. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त केली गेली होती म्हणूनच काय व्यवस्थित स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट झाला आणि हुक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. पण मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये आणि कुठलीच चूक न करता फलंदाजाला परत पाठवलं. धावसंख्या झाली ते म्हणजे 3 गडी बाद 12 धावा. Khardi in trouble now. Equira Sport Khardi, because only 12 on the board and 3 wicket loss. One of the great and mature official scorer Jayesh Tangdi with us. Right arm round the wicket. Oh, beauty, beauty. Batsman looking for a drive on the rise. Just past the bat. Beautiful ball. प्रयत्न मला थोडासा माफक वाटला कारण फुटवर्कचा अभाव जाणवला. फुटवर्क व्यवस्थित झालं नाही. शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि जर फुटवर्क व्यवस्थित वापरले गेलं असतं चेंडूला फॉलो केलं गेलं असतं तर हा कव्हरच्या क्षेत्रात चौकार पाहायला मिळू शकला असता. धावसंख्या झाली ते म्हणजेच 12.
हमारे बीच काशीनाथ देवलीकर साहब हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. एंड हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी ऑल्सो वेलकम. Second over in progress, score is 12 for the loss of 3 wicket. You are watching Champion Trophy 2020. Welcome all of you. It has been a fast and furious bowling. Bang on target. This time hits hard and high. There is a fielder. Who is drop? Drop a lollipop chance and finally batsman gets life. 2 more to total now. Score moves up to 14 for the loss of 3 wicket. That marks a excellent overturn from आदरणीय सन्मान्य श्री सनी प्रशांत पाटील. म्हात्रे, आदरणीय सन्मान्य श्री प्रशांत म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय. त्यानंतर आदरणीय सन्मान्य श्रीयुत विलास भगतजी यांचं देखील आगमन झालंय. तर विनंती करतोय VIP डेस्कवर स्थानापन्न व्हायचं सर. धन्यवाद, आपण आलात, आम्हाला आनंद झालाय. 2 ओवर में 14 रन में और 2 ओवर में 40 चाहिए. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, कहाँ कुछ नहीं जा सकता है, बाजी कब पलट जाए. लेकिन जो आस्किंग रन रेट है बहुत हेल्दी है. यहाँ से बल्लेबाज दम लेके सांस लेके बल्लेबाजी नहीं कर सकते. ये हो सकता है गेंदबाजी का दम निकाले, लेकिन गेंदबाजी में दम लग रहा है. क्या इसको तोड़ पाएंगे? कौन बनेगा विजेता? आइए सुनते हैं जिन्होंने इतिहास बनाया था इंटरव्यू में. इंटरव्यू सम्राट रहे थे मनीष पाटिल, आज रंग भर रहे हैं चैंपियन ट्रॉफी में. इस वक्त आपके साथ. धन्यवाद सिद्दीक सर. वर येण्याची संधी दिली नाही. सर्वात महत्वाची गोष्ट असते डावाची सुरुवात चांगली व्हायला हवी होती, पण पहिल्या चेंडूपासून मात्र अधिराज्य गाजलं जातंय. ते म्हणजेच गोलंदाज जयेश कडून त्याने खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं. 4 धावा खर्च केला आणि महत्वपूर्ण 1 गडी बाद केला. आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून सनी पाटील आलाय आणि सनी पाटीलने सुद्धा 10 धावा खर्च करून महत्वपूर्ण 2 गडी बाद केलेत. आणि आता मात्र वर येण्यासाठी जवळपास प्रत्येक षटकामागे 3 ते 4 मोठे फटके येणं खूपच जास्त अनिवार्य असणार आहे. पाहूया तशी फलंदाजी येईल का फलंदाज रोहित आणि अमर कडून. गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय, मिस्टर विशाल पाटील. तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटची स्पर्धा सजवली गेली आहे, भरवली गेली आहे. विशाल यावेळेस वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाला चकवून चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांचा चौकार येतोय. 22 4 धावा. हा बोनस असू शकेल जयेश जी. सिद्दीक सर, ये बोनस रह सकता है. बिल्कुल. ये देखिए वाइड यॉर्कर थी, नीचे बैठ गई, विकेट कीपर के पैरों से एक गेंद फरार होती हुई 4 रन. देखिए ये जो विकेट है मैंने उस दिन भी देखा, इसमें अनइवन बाउंस है. अधिकांश गेंदें उछाल लेती है, अधिकांश गेंदें नीचे रहती है. पिछली गेंद को देखिए, चेंडू खाली राहिला होता. चेंडू खाली राहिला तर खूप महत्वाचं होतं. आणि यावेळेस यष्टीरक्षकाची भूमिका खूप महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण त्याचं देखील तितकंच काम आहे चेंडू अडवण्याचं. पुन्हा ते एज लागते. हा झेल होऊ शकला असता, वेगवान चेंडू होता, हलकासा बाहेर ठेवला गेला होता. यष्टीरक्षक मात्र चुकतोय. अजून एक जीवनदान मिळते एकविरा स्पोर्ट्स खाडी संघाला धावसंख्या 19 असताना. मुझे तो ऐसा लगता है कि देवेशी स्पोर्ट मालजीपाड़ा के पास फास्ट गेंदबाजी का एक यूनिट है, जिस तरह की वो गेंदबाजी कर रहे हैं. खूप चांगला आहे. नागोबा मैदानावर त्यांचा सराव असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने एक मोठं गाव आहे आणि क्रिकेटपटूंचं गाव मी म्हणेन. आणि जवळपास 11 खेळाडू ऑलराऊंडर आहेत, ते म्हणजेच मालजीपाडा नहीं, संघामध्ये. हर गांव रहता है, हर गांव में एक से बढ़ के एक खिलाड़ी रहती है, लेकिन गेंदबाजी का एक यूनिट है अभी तक का. खूप चांगली गोलंदाजी करतात विशाल. पुन्हा एकदा गोलंदाजीवर सज्ज येत आहेत. यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न झाला, शरीरावर आदळला जातोय, मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. दरम्यानच्या कालावधी पंचांच्या माध्यमातून लेग बाईच्या स्वरूपातील 1 धाव ऍड करण्याचा इशारा. तो धावसंख्या झाले 3 गडी बाद 20 धावा. मनीष, एक बात है कि रजनी क्रिकेट जब भी होता है तो मेरे अपने 27 साल के कमेंट्री में मैंने देखा है कि चेसिंग हमेशा मुश्किल रहा है. खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण ह्या सर्व गोष्टी अभ्यास करण्याच्या असतात आणि या सर्व गोष्टी तुम्हाला अनुभवातून शिकता येतात. तुम्ही जेव्हा मैदानात खेळाल तेव्हाच ते तुम्हाला कळू शकेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित ड्राईव्ह करता आला नाहीये. ऑन ड्राईव्हचा प्रयास झाला होता. ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत सिद्दीक सर. आणि या मैदानामध्ये रजनी क्रिकेटमध्ये त्याचा फायदा होऊ शकेल का? बिल्कुल. ये क्रिकेट का क्लास रहता है. क्लासिकल क्रिकेट में ऑफ ट्राई, कट शॉट जो रहते हैं, लेकिन अब क्रिकेट काफ़ी बदल चुका है. हालांकि क्लासिकल संगीत आंखों में रस घोलता है, क्लासिकल क्रिकेट आंखों में डूब जाता है. विशाल पुन्हा एकदा कुडलेन स्पॉटचा क्लिअरचा चेंडू होता, चेंडू मात्र निघून जातोय. खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न झाला होता, बाईची 1 धाव जोडली जाईल. सर
वेगवेगळे चेंडू पाहायला मिळतात सिद्दीक सर. कधी ओव्हर पिच होतात, कधी वाईट जॉर्कर होतात, गुड लेंथ आहेत, हाफ पिच नहीं आहेत, बहुत अच्छी वेगवेगळे प्रकारची गोलंदाजी होते. बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है, ये लगातार फुलर लेंथ, शॉट ऑफ लेंथ, गुड लेंथ पे गेंदों को उठा रहे हैं। और सबसे बड़ी बात है कि लेंथ और लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा रहा है। और इस तरह की गेंदबाजी का मुकाबला करना बहुत मुश्किल होता है। बैट्समैन के बल्ले से मुलाकात कम हो रही है और शायद बैट्समैन भी सोच रहे होंगे की एक मुलाकात जरुरी है। चेंडू नाराज झालाय वाटतं बॅटशी, असं कुठेतरी सिद्दीक सर सांगतायत. धावसंख्या झाले 22 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयास झाला होता, व्यवस्थित इम्प्रोव्हाइज होत नाही. इम्प्रोव्हायझेशन वापरावं लागेल तुम्हाला, अनुकूलन करावं लागेल, चेंडूच्या माध्यमातून तुम्हाला फॉलो करावं लागेल. आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 6 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. अब लगभग मिशन इम्पॉसिबल है जिस तरह की गेंदबाजी हो रही है। देखना है चौथा गेंदबाज कौन आता है। बहरहाल क्रिकेट है, भविष्यवाणी तो नहीं करना चाहिए, लेकिन जिस तरह का रिप्लाई देना चाहिए था उस तरह का रिप्लाई देवेश स्पोर्ट्स को एकवीरा ने नहीं दिया। दूसरी बात यह कि उसका कारण ये रहा कि शुरुआत में बहुत जल्दी जो विकेट गिरे, खासतौर से अतुल तांगड़ी और रामलाट, उससे दबाव भी बढ़ गया। मैंडेटरी पावर प्ले में रन नहीं आया, बहुत से रीजंस है। लेकिन मैच एक तरफा है और दुनिया में कोई भी ऐसा शख्स नहीं जो एक तरफा प्यार चाहे या एक तरफा हार चाहे। सर तुम्ही 27 वर्षाची कॉमेंट्री केली, वेगवेगळ्या परिसरात जाऊन तुम्ही कॉमेंट्री केलेली आहे. तर अशी कुठली स्पर्धा किंवा असा कुठला सामना आहे का जेव्हा 6 चेंडूत 31 धावा चेस डाऊन झालेल्या आहेत? कई ऐसे मैचेस हैं, सिटी क्रिकेट में भिवंडी के 4 मैचेस हैं जहाँ पे 30 रन चेस हुए हैं। दीपक मडवी भी मेरे साथ बैठे, उन्हें भी पता होगा, चाहे वो फिर आतिश पाटिल हो, रन मशीन ऑफ वर्ल्ड, चाहे जावेद फारूकी हो, बहुत से बैट्समैन हैं। ग्रामीण क्रिकेट में तो 36 रन भी चेस हुए आखिरी ओवर में, लेकिन बहरहाल फॉर्मेट अलग अलग रहते हैं। खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय की या धावा चेस डाऊन होऊ शकतील. 6 चेंडूत 36 धावा देखील चेस डाऊन झालेल्या आहेत. तर पाहूया तशा प्रयत्न होत आहेत का. प्रयत्न मनाशी बांधणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पराभव स्वीकाराल तर तुम्ही पराभूत व्हाल, पण तुम्हाला अजूनपर्यंत आशा असेल की मी या सामन्यात जिंकू शकेन, तर तुम्ही मात्र विजयाच्या समीप जाऊ शकाल. गोलंदाजी मार्कवर जय. राईट आर्म ओव्हर व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये. चेंडू मात्र फॉलोथ्रूमध्ये स्वतः गोलंदाज अडवेल. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते आणि मात्र बॅटला व्यवस्थित संपर्क होत नाहीये, ब्रशिंग व्यवस्थित होत नाहीये, मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मला असं वाटतं एकविरा स्पोर्ट्स खार्डीकर संघाला थोडा सराव करावा लागेल. कारण आता मात्र कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट झालेलं आहे आणि कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संघासोबत खेळताना अनुभवाची गरज आहे, सरावाची गरज आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जय पाटील येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय मैदानामध्ये. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच रोहित. यावेळेस एलिव्हेशन चांगलं आहे, कव्हरच्या क्षेत्रात लॉफ्ट केलं जाते, क्षेत्ररक्षक मात्र चुकतोय, चेंडू निघून जातोय 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. Great shot. He played on the rise, not easy. Interesting to see in replay. This is the great stroke played, but later in the inning, कहा जा सकता है कि बत्ती बूझने के बाद तेल जा रहा है। क्या शॉट खेला था। हालांकि JTC आप तक ये टेलीकास्ट पहुंचा रही है, बहुत खूबसूरत स्ट्रोक। पुन्हा एकदा जय पाटील गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस गती परिवर्तन केलं होतं, थोडासा उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर ठेवला होता आणि पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा होता. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 29 धावा. सरस खिजिक सर बरोबर म्हणतात की या फटक्याला थोडासा उशीर झालाय, कारण या डावाचा एकंदरीत विचार केला तर एकच षटकार आलाय आणि एकच चौकार आलाय. कुठेतरी डाव सुटतोय तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स खाडी संघाकडून. बिल्कुल बल्लेबाजों ने निराश किया. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जय पाटील. पुन्हा एकदा ओव्हर पिच होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन चांगलं होतं, झेल सुटतोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं चुकते आणि आता मात्र कॅज्युअली क्रिकेट पाहायला मिळते मालजीपाडा संघाकडून. बिल्कुल उन्हें पता है कि ये मैच वो जीत चुके हैं, लेकिन इसमें उनका पूरा 100% जाता है। तीनों फॉर्मेट में बल्लेबाजी बहुत अच्छी रही, गेंदबाजी अच्छी रही और साथ ही साथ फील्डिंग भी लाजवाब। जय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म द विकेट. डावखुऱ्या फलंदाजीसाठी शॉर्ट लेन पुल करण्याचा प्रयत्न. कुठलाच क्षेत्ररक्षक शॉर्ट्स वेल क्षेत्रात तैनात केला गेला नव्हता. डीप मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकच धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेच्या मदतीने
धावफलक सरकलाय तर म्हणजे 31 वर. अजूनही जवळपास डोंगराव एवढं आव्हान शिल्लक आहे आणि आता फक्त संधी खूप कमी आहे. 2 चेंडूमध्ये फक्त 23 धावांची गरज आहे. आता मात्र औपचारिकता हा शब्द आम्हाला वापरावा लागतोय. औपचारिकता शिल्लक आहे म्हणजे फक्त आता सामना फिनिश करायचा आहे असं कुठेतरी वाटते. आणि मी पुढील संघांना विनंती करतोय तयार राहायचंय. दत्ताळे जुचंद्र गजा विपक्ष जरीमरी पाये तयार राहायचंय. गोलंदाजी मार्क जय. शॉट लेन एज लागतंय. यष्टरक्षक चुकतोय. चांगला बॅकअप शॉर्ट थर्मॅन क्षेत्रामध्ये जयेश कडून दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 32 धावा. शेवटचा चेंडू असेल. एका चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे आणि जवळपास अशक्य प्राय असं हे आव्हान झालेलं आहे. नहीं, यहाँ से तो होनी को कोई भी नहीं बदल सकता है. खरंच आहे. खूप चांगल्या पद्धतीने वक्तव्य केलंय सिद्दीक सरांनी. पुन्हा एकदा पिच होता. व्यवस्थित इम्प्रोव्हायझेशनची कमतरता, त्यानंतर फुटवर्कचा अभाव, शॉट सिलेक्शन चुकीचं, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर थोडासा सराव करावा लागेल एकविरा स्पोर्ट्स खार्डी संघाला. असो ही पहिली हंगामाची पहिली मॅच आहे तर पुढील भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन देवे स्पोर्ट्स मालजीपाडा. चला मी विनंती करतोय जरीमरी स्पोर्ट्स संघाचे आपले फलंदाज पाठवून द्या आणि